ठाण्यात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्याने त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारी शक्ती सन्मान यात्रा ठाण्यामध्ये पार पडली। भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। अहिल्याबाई होळकर स्मारक पासून या यात्रेचा शुभारंभ झाला। मोदींनी खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केल्याने भाजप ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये भाजप ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, ऋषाली वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका नंदा पाटील यांसह भाजपच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या। महिलांनी विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि भाजप ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा संपन्न झाली। महिला मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेविका असतील, या सर्व आज नारी शक्ती वंदन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आज आमची इथे पदयात्रा झाली आहे आणि उद्या सुद्धा नारी शक्ती वंदनाचा भव्य मेळावा होणार आहे टिपटॉप येथे। आणि या नारी शक्ती वंदन मेळाव्यात आम्ही फक्त एवढं दर्शवू इच्छितो की नरेंद्रजी मोदी यांनी मागील 9 वर्षामध्ये ज्या काही योजना केंद्र सरकारकडनं मातृशक्तीसाठी असतील, बहिणींसाठी असतील आणि लेक लाडकी म्हणजे नवजन्माला आलेल्या मुलीसाठी असतील, म्हणजे एवढा विचार भारताच्या पंतप्रधानांनी नारी शक्तीसाठी केला। आणि म्हणून भारतभर तुम्ही बघाल तर संपूर्ण नारी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि आम्हाला संपूर्ण खात्री आहे की पुढचे 5 वर्ष सुद्धा नरेंद्रजी मोदीच येतील। आज ठाणे इथे नारी शक्ती वंदन हा पदयात्रा काढण्यात आलेली आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी नारीसाठी, मातृशक्तीसाठी जे जे केलेलं आहे त्याचा एक संदेश पुरा समाजात जावा म्हणून आम्ही आज इथे पदयात्रा काढून आम्ही मोदीजींची जय जयकार करतोय, भाजपाची जय जयकार करतोय। कारण का आज नारी शक्ती एकत्र येऊन सगळी पूर्ण नारी शक्ती त्यांना सांगू इच्छिते की आपण जे नारी शक्तीसाठी आणि मातृशक्तीसाठी जे केलेलं आहे ते खरोखर एक उल्लेखनीय आहे आणि आम्ही सगळे मिळून त्यांना एक संदेश देतोय की धन्यवाद मोदीजी। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे झाला. या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीनके वाटप झाल्याने आपले सामाजिक देणं आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे, असे उद्गार शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी काढले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील, शाखा प्रमुख राधेय वराडकर, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा रहाटे, स्मित अहिरे, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी निलेश यादव, सुभाष मंडलिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे होऊ शकले. आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू अशा 110 महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप झाल्याने आपले सामाजिक देणे आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. या पात्र महिलांचे अर्ज आपल्याला कार्यालयात व शिवसेना शाखेत भरून घेतले होते. यानुसार ठाणे महानगरपालिकेने पात्र महिलांची यादी तयार केली. काही महिलांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले, पण या अपात्र महिलांसह अर्ज केलेल्या जास्तीत जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. काही ठिकाणी घरघंटी व शिलाई मशीन वाटप करताना गोंधळ झाला होता. हे येथे होऊ नये म्हणून प्रत्येकी 5 महिलांना नियोजनपूर्वक घरघंटी व शिलाई मशीनचं वाटप करण्यात येत आहे, असंही यावेळी उमेश पाटील यांनी सांगितले. शिलाई मशीन लावो झालं का? हां ना काय चला पुढे घेतो. हा घरघंटीवाला आहे ना, घरघंटीवाला काम ओके. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं समाज विकास डिपार्टमेंट आहे. या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य खासदार श्रीकांत शिंदे, या भागात ज्येष्ठ नेते आदरणीय दशरथ पाटील यांच्या प्रयत्नाने खरं या प्रकारे ज्या गरजू महिला भागातल्या आहेत, पाचशे खारेगाव असतील, आमचे सह्याद्री महात्मा फुले येथील महिलांना आज घरघंटी शिलाई वाटप करण्यात आहे. खरं तर हा कार्यक्रम 1 तारखेला 1 मार्चला घेणार होतो दादांच्या वाढदिवसानिमित्त, पण महाशासनाचा कार्यक्रम असल्याने डोंबिवलीमध्ये, त्यामुळे त्या मुंबईला पण अनेक महिला त्याकडे डेकून जो वाटप करण्यात आलं. आणि आज या ठिकाणी आजच्या घरघंटी शिलाई 110 महिला ज्या आहेत त्यांना पण शिलाई घरघंटी वाटप करण्यात आजच्या कारण उपस्थित असलेले आमचे विभाग आदरणीय श्याम पाटील, स्थानिक वाचनाचे अध्यक्ष गजाम पवार, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा राटे, माजी नगर दिनेश कांबळे, बाळा आमचे घाग आणि आमचे दुसरे वराडकर, अनेक कार्यकर्ते या कारण आपलं एकच म्हणणं आहे की जे गरजू महिला आहेत त्यांना काही कार्यक्रम मिळाला पाहिजे. ठाणे महानगरमध्ये आपण अनेक फॉर्म भरण्यात आले, पण जे पात्र आहेत त्यांनाच आपण या ठिकाणी देणार आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. प्रत्येक मराठी उद्योजकाच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीचे आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते लोकार्पण. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ठाण्यातील रघुनाथनगर येथील संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा मंच या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला.
भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केलं जाणार आहे. भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठी उद्योजक घडावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फूड ट्रक तयार करण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक दीपक पेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका मिनल संखे, त्याचबरोबर माजी नगरसेवक गुरमीत सिंह तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय मराठा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रेया तटकरे, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष सुरेश घोरपडे, विधिवत न्याय प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट रचना भालके, प्रदेश सचिव ॲडव्होकेट स्वाती फडतरे, उद्योग आघाडी कोकण विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांसह विविध मान्यवर येथे उपस्थित होते. खास करून भारतीय मराठा महासंघ यांनी आज खरोखर हा उपक्रम चांगल्या माध्यमातून इथे सुरुवात केलेली आहे ठाणे शहरामध्ये. आणि याचा सुरुवात करून ज्या उद्योजकांना खरोखरच एक कामधंदा मराठी माणसांना मिळावा या माध्यमातून त्यांनी आज काही गाड्या या स्टॉलचे वाटप करतायत आणि त्या वाटप करतायत त्याच्या माध्यमातून इथे सुरुवात आहे. मला वाटतं 4-5 गाड्या तर दिसतात इथे. आणि खरोखरच या टीमचे सर्व सहकारी, या मराठा संघाचे सर्व पदाधिकारी, राजन गावणे असतील, आपले सर्वच पदाधिकारी या लोकांनी मेहनत केल्यामुळे हे सक्सेसफुल होऊ शकलं. आणि या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर आज खरोखरच सुरुवात झालेली आहे. आणि हळूहळू ठाणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये असाच माध्यमातून उपक्रम चालू व्हावा असं मला वाटतं. मराठी माणसांना एक धंदा बिझनेस मिळावा. आम्ही पण मराठी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विभागातून आहेत, ठाण्यातून आहेत आणि त्यांच्या विभागातून ही सुरुवात होते. खरोखरच तुमचं मनापासून मी कौतुक करेन आणि असं उपक्रम आपण ठाणे शहरामध्ये राबवत राहा. आम्ही तुमच्या पाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्ही सर्वच लोक तुमच्या पाठी खंबीरपणे या समाजाच्या पाठी उभं राहू. म्हणजे आज आमचा हा पहिला प्रोजेक्ट आहे जो आज आम्ही लॉन्च केलाय भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीच्या माध्यमातून. या व्हॅनचं आम्ही अगोदरच सांगितलं की नुसती फूड व्हॅन नाही, तर याच्यामध्ये मल्टिपल पद्धतीचे व्यवसाय याच्यात करता येईल. उदाहरणार्थ आज आम्ही इथे ज्या गाड्या ठेवल्यात ज्याच्यामध्ये 2 फूड व्हॅन आहेत, ज्यामध्ये पोळीभाजी केंद्र, उपहार केंद्र हे तर चालवता येईल. पण फळ आणि भाजी विक्रीची गाडी इथे आहे, आईस्क्रीम पार्लरची गाडी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रचाराचं वाहन आम्ही ठेवतो. म्हणजे आता सगळ्या निवडणुका येतात, या निवडणुकामध्ये चौकसभा होतात, या चौकसभा या वाहनातून आरामशीरपणे करता येतील अशा तऱ्हेचं एक वाहन आम्ही केलंय, जेणेकरून आमच्या मराठी माणसाच्या हाताला कुठलाही प्रकारचा जो व्यवसाय आहे त्याला तो मिळाला पाहिजे. कारण आपण अनेकदा म्हणतो की मराठी माणूस व्यवसायात जात नाही. ते एवढ्या पद्धतीच्या व्यवसायाच्या आम्ही संधी एका वाहनावर करून दिल्या की त्यांनी ठरवावं आणि आम्ही त्याच्या पाठी. शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळवून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली. खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, या विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या. या मेट्रो 4 मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडले होते. त्यावेळी MMRD आयुक्त श्रीवास यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचे काम प्रगतीपथावरती सुरू झाले. खासदार राजन विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदरपाडा अशा इतर ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे. ज्या ठिकाणी मेट्रोनी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेटेड लावून ती जागा बंद करावी, जेणेकरून अपघात टळू शकेल. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड डीपीमध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडे डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करणार असे आश्वासन दिलं आहे. या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट ह्या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD. आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला ही जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं. तुम्हाला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती. त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी. मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022ला या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं, ते लगेच सुरू झालं. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निसर्ग वाचनालय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा कोपरा हे उपक्रम आकारला येत असतानाच चला वाचूया या मोहिमेत आणखीन एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात 2ऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. या वाचनालयाचं उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वाचनालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकीरा यांसारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्निपंख, प्रकाशवाटा, एक होता कारवर इत्यादी पुस्तके या वाचनालयामध्ये आहेत. त्यांच्या जोडीला सेपियन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकिगाई इत्यादी इंग्रजी पुस्तके देखील वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार कवी प्रशांत डिंगनकर यांच्या पाषाण या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रशांत डिंगनकर यांची दगड या विषयावर 3,500 शब्दांची मराठी दीर्घ कविता सन 2017ला प्रकाशित झाली. त्याला मराठी वाङ्मयाचे पुरस्कारही मिळाले. त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगनकर यांनी केला असून त्याचे पाषाण या नावाने दिव्य प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवन गौरव आणि कथा, कादंबरी, कविता, अनुवाद अशा विविध 13 गटात साहित्य अकादमीने पुरस्कार घोषित केले आहेत.